नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात राज्यलोकतंत्र। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेकदा असं म्हटलं जातं की आजची तरुण पिढी धर्मापासून दूर जात आहे, परंपरा विसरत आहे आणि राष्ट्रवादाबद्दल उदासीन झाली आहे। पण खरोखरच चित्र असं आहे का की प्रत्यक्षात भारतीय जेनझी धर्म आणि राष्ट्रवाद या दोन्ही संकल्पनांचा अर्थ नव्याने समजून घेतला। आज आपण आकडेवारी, अभ्यास आणि सामाजिक बदलांच्या आधारे या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा एक छोटा प्रयत्न करू। भारतातील जेनझी म्हणजे साधारणपणे 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेली पिढी आज शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे। या पिढीचं बालपण इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात गेलं, त्यामुळे त्यांच्या समोर जगभरातील विचार, संस्कृती, तंत्रज्ञान आणि जीवन पद्धती एका क्लिकवर उपलब्ध झाल्या। याच कारणामुळे त्यांचा धर्माकडे आणि राष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा जरा वेगळा आहे। पूर्वी धर्म म्हणजे परंपरा, कर्मकांड, धार्मिक संस्था आणि समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहणं अशी सर्वसाधारण समजूत होती। पण आज अनेक तरुण धर्माला वैयक्तिक अनुभव, आत्मिक समाधान आणि मानसिक आरोग्याशी जोडू पाहत आहेत। आजचा तरुण देवावर श्रद्धा ठेवतो, मंदिरात, मशिदीत, गुरुद्वारात किंवा अगदीच चर्चमध्ये जातो, प्रार्थना करतो, योग करतो, ध्यान धारणा करतो, पण प्रत्येक धार्मिक प्रथा किंवा संस्थेचं अंधानुकरण करण्यात तो तयार नसतो। श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब हा विचार अधिक ठामपणे पुढे येताना दिसतो। यामागे बदलती जीवनशैली हे एक महत्त्वाचं कारण आहे। आज स्पर्धा, करिअर, शिक्षण आणि आर्थिक अस्थिरता आणि मानसिक तणाव यामुळे तरुण अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत। त्यामुळे धर्मापेक्षा अध्यात्माकडे त्यांचा अधिक कल वाढताना दिसतो। अनेक संशोधनांमध्ये असं आढळलं की भारतीय तरुणांसाठी अध्यात्म म्हणजे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनातील समतोल साधण्याचं एक साधन आहे। एका अभ्यासानुसार भारतातील 62% जेनझी तरुणांनी अध्यात्मामुळे मानसिक स्पष्टता, तणावावर नियंत्रण आणि अंतर्मनाला आधार मिळतो असं नमूद केलं। हा आकडा महत्त्वाचा आहे। आता हा आकडा फार महत्त्वाचा आहे कारण तो दाखवतो की तरुण धर्म नाकारत नाही, तर धर्माचा अनुभव अधिक वैयक्तिक आणि अंतर्मुख स्वरूपात घेऊ इच्छितात। म्हणजे धार्मिक विधीपेक्षा मानसिक समाधान, आत्मचिंतन आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांना अधिक महत्त्व दिलं जातं। याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे धार्मिक सहिष्णुतेबाबत दृष्टिकोन। सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या धर्माविषयी माहिती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यासाठी ओळख केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून ती भारतीय नागरिक, जागतिक नागरिक आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व अशी अनेक स्तरांवर तयार होत आहे। आता राष्ट्रवादाबद्दल बोलू। काही वर्षांपूर्वी देशभक्ती म्हणजे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, घोषणाबाजी किंवा विशिष्ट प्रतीकांशी जोडली जात होती। पण आज अनेक तरुणांच्या दृष्टीने देशभक्तीचा अर्थ अधिक व्यापक आहे। त्यांच्यासाठी देशभक्ती म्हणजे संविधानिक मूल्यांचा सन्मान, कायद्याचं पालन, कर भरणं, पर्यावरणाचं संरक्षण, सामाजिक सलोखा राखणं, विविधतेचा स्वीकार करणं आणि नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी पार पडणं। आज अनेक तरुण सामाजिक प्रश्नांवर उघडपणे बोलताना दिसतात। पर्यावरण संरक्षण, महिलांची सुरक्षितता, शिक्षण, बेरोजगारी, डिजिटल अधिकार, मानसिक आरोग्य, भ्रष्टाचार आणि सामाजिक समानता यासारख्या विषयांवर ते सक्रिय भूमिका घेतात। त्यांच्यासाठी राष्ट्रप्रेम म्हणजे केवळ भावना नसून कृतीतून देश घडवण्याची एक प्रक्रिया आहे। अलीकडेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आणि स्वयंसेवी मोहिमांमध्ये विविध जाती, धर्म, भाषा आणि प्रदेशातील तरुणांनी एकत्र येऊन काम केल्याची उदाहरणं पाहायला मिळाली। आपत्तीच्या काळात मदत कार्य असो, रक्तदान शिबिर असो, पर्यावरण मोहिमा असोत किंवा शिक्षणासाठी स्वयंसेवा, या सर्व ठिकाणी जेनझी मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसतात। यावरून राष्ट्रवादाचा त्यांचा दृष्टिकोन अधिक समावेशक आणि सहभागात्मक असल्याचं दिसून येतं। मात्र या बदलत्या विचारसरणीसमोर काही आव्हानही आहेत। सोशल मीडियावर पसरवली जाणारी दिशाभूल करणारी माहिती,
धार्मिक ध्रुवीकरण, द्वेषपूर्ण प्रचार आणि राजकीय ध्रुवीकरण यामुळे अनेकदा तरुणांवर प्रभाव पडतो. त्यामुळे विवेकबुद्धी, तथ्य पडताळणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली. धर्म आणि राष्ट्रवाद या दोन्ही विषयांवर भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी तथ्य आधारित चर्चा होणं आवश्यक. धार्मिक संस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि धोरणकर्त्यांसाठीही हा बदल अगदी महत्त्वाचा. आजचा तरुण प्रश्न विचारतो, कारण शोधतो आणि उत्तरांमध्ये पारदर्शकता अपेक्षित ठेवतो. त्यामुळे केवळ परंपरेचा आधार पुरेसा राहत नाही. संवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांचा आदर या आधारावर सामाजिक वातावरण तयार करण्याची गरज आहे. भारतीय समाजासाठी हा बदल एक मोठी संधी ठरू शकतो. जर वैयक्तिक श्रद्धेचा आदर राखत सामाजिक ऐक्य वाढवलं, विविधतेचा स्वीकार केला, लोकशाही मूल्यांना बळ दिलं, तर हीच पिढी भारताला अधिक मजबूत, प्रगत आणि समावेशक राष्ट्र बनवू शकते. धर्म वैयक्तिक राहू शकतो, पण राष्ट्र सर्वांचा. सामाजिक संघर्ष कमी होऊन सहकार्याची भावना वाढू शकते. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जेन झी धार्मिक आहे की नाही. खरा प्रश्न असा आहे की ही पिढी धर्माचा अर्थ कसा समजते आणि राष्ट्रवादाची व्याख्या कशी बदलते. उपलब्ध अभ्यास, सामाजिक निरीक्षण आणि बदलत्या जीवनशैलीकडे पाहिलं तर असं दिसून येतं की भारतीय जेन झी धर्म नाकारत नाही. ती धर्माचा अर्थ नव्याने शोधते. ती राष्ट्रवादालाही नाकारत नाही, तर तो अधिक समावेशक, जबाबदार आणि संविधानाशी सुसंगत अशी अपेक्षा व्यक्त करते. शेवटी भारताची ताकद ही नेहमीच विविधतेत राहिलेली आहे. परंपरेचा आदर राखत, आधुनिकतेचा स्वीकार, वैयक्तिक श्रद्धेचा सन्मान राखत, राष्ट्रीय एकात्मतेची जपवणूक आणि विज्ञाननिष्ठ विचारांसह लोकशाही मूल्यांवर विश्वास. कदाचित हाच भारताच्या नव्या पिढीचा सर्वात मोठा संदेश आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतीय जेन झी धर्म आणि राष्ट्रवाद यांचा अधिक संतुलित अर्थ शोधतीये का? की हा बदल भविष्यात नवीन सामाजिक आव्हानं निर्माण करू शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित विश्लेषणासाठी राज्य लोकतंत्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.